आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. आज सर्वपक्षीय बैठक संपन्न. हरित हायड्रोजन प्रकल्पांच्या विकासासाठी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार. 5 वर्षात 80,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित. आणि कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना 2023चा महाराष्ट्र भूषण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 76व्या पुण्यतिथीनिमित्त देश आज आदरांजली अर्पण करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दिल्लीतल्या राजघाट इथं राष्ट्रपित्याच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरिकुमार तसंच हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. आजचा दिवस हुतात्मा दिवस म्हणूनही पाळला जातो. या निमित्तानं राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. स्वातंत्र्य समरात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. या हुतात्म्यांचं बलिदान प्रत्येक नागरिकाला देशहितासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करत आहे असं पंतप्रधानांनी म्हटलंय. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आदरांजली वाहिली आहे. नागपूर आकाशवाणी कार्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसंच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, नागपूर महानगरपालिका आणि नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय इथं हुतात्मा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशन काळात दोन्ही सभागृहात कामकाज सुरळीत चालावं यादृष्टीनं सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि व्ही. मुरलीधरन, राज्यसभेतले सभागृह नेते पियुष गोयल, काँग्रेसचे प्रमोद तिवारी, के. सुरेश, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय आणि सुखदेंदू शेखर राय, शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्यासह जनता दल संयुक्त, द्रमुक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी इत्यादी पक्षांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन हंगामी अर्थसंकल्प सादर करणार आहे. येत्या 9 मार्चपर्यंत या अधिवेशनाचं कामकाज चालेल. मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू असून नागरिकांनी प्रगणकांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणाला सहकार्य करावं असं आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगानं केलं आहे. उद्या या सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस आहे. सर्व जिल्ह्यात मराठा कुणबी संदर्भातील अभिलेख तपासण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. पुरामुळे क्षतिग्रस्त झालेल्या गावातील रस्ते दुरुस्तीचं काम प्राधान्यानं हाती घेऊन तातडीनं शासनाकडे प्रस्ताव पाठवा. या कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करू असं सांगत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, राष्ट्रीय महामार्ग आणि विविध योजनांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या आणि नियोजित रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले. नागपुरात फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. नागपूरच्या मानकापूर क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा तसंच वाणिज्यिक सुविधा उभारणीच्या मूळ कामाकरता रुपये 473 कोटी आणि विमा, जीएसटी, इतर सेवा शुल्क मिळून एकूण 683 कोटीचा आराखडा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनं अंतिम करण्यात आला असून हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यता आणि निधी उपलब्धतेसाठी शासनाकडे तातडीनं सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी दिल्या आहे. विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक बिद्री यांच्या दालनात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. नागपूर इथं ऑलिम्पिक आणि एशियन क्रीडा स्पर्धांच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय दर्जाचं अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्याच्या कामाला गती मिळण्यासाठी निधी उपलब्धतेनुसार क्रीडा सुविधेची कामं प्राधान्यानं करण्याचं आणि इतर कामं टप्प्याटप्प्यानं पूर्ण करण्याचं आयुक्त बिद्री यांनी आराखड्याचा आढावा घेताना सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
नॅशनल थर्मल पॉवर लिमिटेड कॉर्पोरेशन, ग्रीन एनर्जी लिमिटेड NGELनं दरवर्षी 1 दशलक्ष टन क्षमतेच्या हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया, हरित मिथेनॉल यासारख्या अंतर्निहित घटकांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केलाय, ज्यामध्ये 2 गिगावॅट पंप साठवण प्रकल्पांचा आणि राज्यात 5 गिगावॅटपर्यंत साठवणुकीसह किंवा साठवणुकी व्यतिरिक्त अक्षय ऊर्जा विकास प्रकल्पाचा समावेश आहे. पुढील 5 वर्षांसाठी करण्यात आलेल्या या करारांमध्ये अंदाजे 80,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. 29 जानेवारी रोजी NGELचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित भार्गव आणि राज्य शासनाचे उपसचिव नारायण कराड यांच्यात हा सामंजस्य करार झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुढच्या काही दिवसात 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना प्रारंभ होतोय. त्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण संस्थाचालक महामंडळानं प्रात्यक्षिक परीक्षेचं साहित्य घेण्यास नकार देत हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला असल्याचं महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी नागपुरात सांगितलं. राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा असून 2012 पासून भरती प्रक्रिया झाली नाही. न्यायालयानं दिलेल्या निकालानंतरही हा प्रश्न प्रलंबित आहे. वेतनेतर अनुदान यासंबंधी ची भूमिका याबाबत निर्णय न झाल्यानं अनेक शाळा डबघाईस येऊन बंद पडण्याच्या मार्गावर आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं यावर्षीच्या शालांत परीक्षेवर बहिष्कार घालण्याचं आणि शाळांच्या, महाविद्यालयांच्या इमारती आणि कर्मचारी परीक्षांसाठी उपलब्ध न करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवण्यात आलं होतं. त्यामुळे बहिष्कार आंदोलन तीव्र करण्याचा महामंडळानं निर्णय घेतला असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्राचार्य फोरम, अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. भंडारा इथं आयोजित महासांस्कृतिक महोत्सवात आज आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. तत्पूर्वी काल प्रख्यात गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याशिवाय रयतेचा राजा हे नाटक असर फाउंडेशनतर्फे सादर करण्यात आलं. 70 कलावंतांच्या चमूनं शिवाजी महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं यथोचित सादरीकरण केलं. याच मंचावर गझलकार प्रल्हाद सोनवणे, साहित्यिक प्रमोद कुमार अणेराव आणि नरेश अंबिलकर यांचा सत्कार देखील करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील रमाई आवास योजनेअंतर्गत प्रत्येक घरकुलासाठी 2.5 लाख रुपये याप्रमाणे 650 घरकुलांना शासनानं मंजुरी दिली असून 16,25 लाख रुपयांचा निधी समाज कल्याण कार्यालयाकडे प्राप्त झालाय. अनुसूचित जाती, नवबौद्ध कुटुंबाचे राहणीमान सुधारावं आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर किंवा कच्च्या घराच्या जागेवर पक्कं घर बांधून देण्यासाठी रमाई आवास घरकुल योजना सुरू आहे. ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचं अभिनंदनही केलंय. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचं दर्शन आपल्या अभिनयातून घडवलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अभिनंदन संदेशात म्हटलंय. चेन्नई इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत एकूण 127 पदकं जिंकून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये 44 सुवर्ण, 39 रौप्य आणि 44 कांस्य पदकांचा समावेश आहे. आगामी 4-5 दिवस वातावरण कोरडं राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. नागपुरात आज 15 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. वाशिम इथं सर्वात कमी 13.4 इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. मराठी भाषेला मोठी समृद्ध वैचारिक परंपरा आहे. या परंपरेचा वारसा सांभाळण्यासाठी आणि मराठी भाषेचं वैभव वाढवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावे असं आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय आणि विकास प्रशिक्षण प्रबोधिनी अमरावतीचे संचालक अजय लहाने यांनी केलं. अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभाग, अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय, विदर्भ साहित्य संघ अमरावती आणि शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 2024च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. आज सर्वपक्षीय बैठक संपन्न. हरित हायड्रोजन प्रकल्पांच्या विकासासाठी NGELचा महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार. 5 वर्षात 80,000 कोटी रुपयांची गुंतवणूक
गुंतवणूक अपेक्षित आणि कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना 2023चा महाराष्ट्र भूषण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.